पण चतुर्वेदी दिदींसाठी आदित्य भैया सौ दाऊदवाल्या एकच राऊतांची कॉलर धरतील एवढे वाईट संस्कार ठाकरेंच्या नव्या पिढीवर झालेले नसतील असं मला वाटतं. पण मीडियात जे काही छातीटोकपणे सांगितलं किंवा दाखवलं जातंय ना, त्यात काहीतरी तथ्य असेलच की. मला तर बाबा हा सगळा प्रकार म्हणजे लंडनमध्ये दावोसमध्ये दिदींसोबत बर्फ खेळणाऱ्या आदित्य भैया ठाकरेंच्या चारित्र्य हननाचा डाव वाटतोय. महाराष्ट्रात 2019 साली एका नेत्याची राजकीय प्रतिमा ही प्रचंड उजळून निघाली होती. किमान ते ज्या पक्षात आहेत त्यांच्या पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी तर ते हिरोज बनले होते. पुढे वर्ष दीड वर्ष त्या कालावधीत त्यांनी एकामागोमाग एक असे कारनामे केले आणि त्यांची लोकप्रियता वाढतच गेली. महाराष्ट्र बोलू लागला, सौ दाऊद तो एक राऊत. तुमच्या लक्षात आलंच असेल की 2019ला भारतीय जनता पक्षाला सत्तेबाहेर बसवत म्हणजे बघा 106 आमदार असतानाही फक्त 40-39 आमदार कमी पडत असलेल्या भाजपला त्यांच्या हातातोंडाशी आलेली सत्ता मिळू न देणारा माणूस जो होता तो हा सौ दाऊद का एक राऊत, अर्थात संजय राजाराम राऊत. महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात याच राऊतांनी नवनीत राणा असोत की कंगना राणा सगळ्यांना अंगावर घेतलं. पुन्हा हेच सौ दाऊदवाले एक राऊत प्रचंड चर्चेत आले. कुणाल कामरासारख्या युट्यूबरला यांनी एक मुलाखत दिली होती ज्यात त्यांनी भाजप परिवार आणि मोदींच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या कंगना राणावतबद्दल बेधडक वक्तव्य केली होती. तिच्या घरावर फिरवलेल्या बुलडोजरची प्रतिकृती, एक मिनिएचर प्लास्टिकचा बुलडोजर, तोही त्या मुलाखतीत मुद्दाम टेबलावर ठेवलेला होता. तो असा फिरवून दाखवला त्यांनी. हा सगळा ॲरोगन्स कुठून आला होता? राऊतांच्या प्रेमात असणारे शिवसैनिक त्यांना खरोखरच दाऊदचा जत्रेत हरवलेला टेरर भाऊ समजू लागले होते. बऱ्याच दशकानंतर इतका दरारा निर्माण करणारा शिवसेनेतला असा नेता ज्याचं आडनाव हे ठाकरे नसून राऊत होतं, हे जरा वेगळं होतं. या सौ दाऊद एक राऊतला नंतर टप्प्याटप्प्यानं संपवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. तो त्यांच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळेच. ठाकरेंना त्यांच्यापेक्षा मोठं झालेलं दुसरं कोणी चालतच नाही. तसंच ठाकरेंच्या पक्षात ठाकरे या नावापेक्षा जास्त उच्चारलं जाणारं दुसरं आडनावही त्यांना खपत नाही. उदाहरणं बरीच आहेत. आनंद दिघे या धर्मवीराचं आडनाव दिघे होतं, त्यामुळे ते मातोश्रीला नकोसे झाले होते. एकनाथ शिंदे हा तर ठाकरेंनी मोठा केलेला सामान्य शिवसैनिक ना, रिक्षावाला. आमदारकीपासून सरकारमध्ये मंत्रीपद हे म्हणे त्यांना उद्धवजींनीच दिलं. तेच शिंदे मोठे होऊ लागले तर उद्धवजींना त्रास झाला. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे रसायन वेगळं निघालं. एक साधा कारकून, वर्तमानपत्राच्या कार्यालयात काम करणार, तर वार्ताहर झाला, मग कार्यकारी संपादक, शिवसेना नेता आणि मग सलग 3 टर्म राज्यसभेचा खासदार. अलिबागहून आलेल्या राजाराम पुत्र संजय राऊतांसाठी त्यांचा हा जीवन प्रवास म्हणजे फार मोठी अचिव्हमेंट आहे खरं तर. सोबत आपल्या निरुद्योगी आणि मुस्लिम हृदय सम्राट लहान भावाचंही सुनील राऊतचंही कोट कल्याण करून घेणं हे काही कमी नव्हतं ना. छोटी मोठी कामगिरी आहे काही. शिवसेनेनी ठाकरेंनी यांना बरंच काही दिले जे ते नाकारू शकत नाहीत आणि नाकारतही नाहीत तसं बघायला गेलं. पण कालपासूनच्या बातम्या येत आहेत की उभाटा सेनेच्या खासदारांच्या बैठकीत उद्धवजींसमोर आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर धरली, त्यांच्यावर आरोप केले. महत्त्वाचं म्हणजे 2028ला राऊत पुन्हा खासदार होणार नाहीत, तो होतोच कसा मी बघतो, असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी राऊतांना दिल्याचं बोललं जात आहे. यावरून मीडियात जे AI निर्मित फोटोज वापरले जात आहेत ना, दाखवतो तुम्हाला, ते फोटो बघा. ज्या बातम्या दिल्या जात आहेत ना, त्यावरून मला एक भलताच संशय यायला लागलाय. तर संशय कसला म्हणाल तर यात संजय राऊतांच्या भूमिकेबद्दल चर्चा घडणं स्वाभाविक होतं. राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या मावळत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावाऐवजी शरद पवारांचं नाव लावून धरलं. तर यावर चर्चा जरूर झाली, कारण उभाटा सेनेकडे 20 आमदारांचं बळ होतं. महाविकास आघाडीत सगळ्यात मोठा पक्ष हा उभाटा सेनाच होता आहे, 20 जागा. मग त्यानंतर 16 जागा काँग्रेसकडे, तर शप गटाच्या 10 जागा. सेनेनं चतुर्वेदीबाईंसाठी आग्रह धरावा असं त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना वाटत होतं. पण काँग्रेसनं शरद पवारांच्या नावाला आधीच पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शप गट आणि काँग्रेस यांचं संख्याबळ 26 झालं होतं. आता त्यांच्याशी फारकत घेत उभाटाने आपला वेगळा उमेदवार दिला असता, समजा चतुर्वेदीबाईंना उभं केलं असतं, तर त्या जिंकून आल्या असत्या का? शरद पवारांनी त्यांना आवश्यक असलेली जी काही मतं आहेत, म्हणजे 26 नंतर उरलेली वरची जी काही मतं आहेत, ती सत्ताधारी महायुतीकडूनही उधार घेतली असती.
तसा शब्द ते दिल्लीतल्या भाजपेश्वरांकडून घेऊन आले होते. भाजपलाही शरद पवारांचं निवडून येणं आवश्यक वाटत होतं, म्हणून हे दोन्ही बाजूनं गुळफीट जमलेलं असताना संजय राऊतांनी नाव सुचवलं किंवा आग्रह धरला आणि पवार पुन्हा खासदार झाले असं मानणं चुकीचं आहे. हे सगळं नाट्य रंगत असताना त्यावर अंतिम निर्णय हा पक्षप्रमुख उद्धवजींनाच द्यायचा होता, तो त्यांनी दिलाही. सुप्रियाताई आणि जयंत पाटील जेव्हा मातोश्रीवर गेले, उद्धवजींना भेटले, त्यानंतरच पवारांना पाठिंबा द्यायचा हे उभाटा सेनेचं निश्चित झालं होतं. मग ही प्रियंका चतुर्वेदी बाई संजय राऊतांनीच आपलं वाटोळं केलं अशा पद्धतीनं आदित्य ठाकरेंकडे का रडत भेकत गेली असेल? का त्या मीटिंगमध्येही तिनं पक्षप्रमुखांसमोर संजय राऊतांवर टीका केली असेल? निव्वळ गोरं गोमटं असणं, हायफाय इंग्लिश बोलता येणं, ही पात्रता असलेल्या एका उत्तर भारतीय बाईचा एवढा तोरा एका मराठमोळ्या बाण्याच्या पक्षातले नेते खपवून घेतातच कसे? प्रश्न पडतो. सौ दाऊद मरे तब एक राऊत पैदा हुआ, सॉरी गंडलं काहीतरी ना ते, सौ दाऊद मरे असं नाही तर सौ दाऊद को भी भारी पड सकता है ऐसा एकही राऊत. अहो, ज्या माणसानं उद्धवजींना CM बनवलं, आदित्यला मंत्री बनवलं, म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता हे खरं तर शरद पवार आणि संजय राऊत या दोघांचं ब्रेन चाइल्ड आहे. या दोघांच्या ऋणात असायला हवं आहे ठाकरे कुटुंबियांनी, पण झालंय भलतंच. आदित्य ठाकरेंनी संजय राऊतांची गचांडी पकडल्याच्या बातम्या येऊ लागल्यात. लोक पसरवू लागलेत. भविष्यात राऊतांना खासदार बनूच देणार नाही, कसा बनतो बघूच वगैरे जे असं मांडलं जात आहे ना, त्यामागे एक वेगळं षडयंत्र आहे. का एवढा राग, का त्रागा, का आदित्य ठाकरे पिसाटलेत? आदित्य ठाकरेंचं चारित्र्य हनन किंवा त्यांची बदनामी करण्याची सुपारी घेतलेले काही लोक हे जाणीवपूर्वक करत आहेत असं मला वाटतंय. तर माझ्या या वाक्यानंतर खरं तर 2 मिनिटांची शांतता पसरायला हवी आहे. जो माणूस आजवर सुशांत आणि दिशा प्रकरणात आदित्य ठाकरेंचा कथित सहभाग असण्याबाबत कंठशोष करत होता, त्याला आदित्यच्या चारित्र्य हननाबद्दल एवढा पुळका कशाला? प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर सिनेरिओ समजून घ्या पहिल्यांदा. आदित्य एवढा का भडकला, अशा ज्या चर्चा होत आहेत, बातम्या येतात, त्यामागे आदित्यचं फ्रस्ट्रेशन आहे असं बोललं जातं. तर फ्रस्ट्रेशन कसलं? तर प्रियंकाबाईंची खासदारकी जाण्याचं. जर त्या खासदारच नसतील तर त्या काय पक्षात टिकणार नाहीत, आणि जर त्या गेल्या तर यांचं मन लागणार नाही, नाही का? फिर वो बनारस के घाट पे किसके साथ घुमेंगे. तर असं काही वाई बोलून लोक नको त्या ट्रॅकवर सगळं नेत आहेत. अहो, त्या चतुर्वेदी बाई पक्षात आल्याच मुळात खासदारकीच्या बोलीवर. आल्या आल्या त्यांना प्रवक्तेपद दिलं गेलं. त्यानंतर लागलीच राज्यसभेवर खासदारकी. आता हे मी नाही बोलत. हो, याच्यावर एवढा विषय वेळ घालवी इतका मोठं कोण नाहीये. पक्षातला एक सामान्य खासदार होते, त्या खासदार होत्या, त्यांना संधी दिली, त्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. प्रियंका चतुर्वेदी पण निवडून झाल्या. प्रियंका चतुर्वेदी पक्षात आल्या आल्या त्यांना खासदारकी मिळाली. इतक्या भाग्यवान आहेत की पक्षात प्रवेश, पक्षाच्या प्रवक्त्या, पक्षाच्या खासदार. ऐकलत ना? इसको कहते कोल्ह्याला द्राक्ष आंबट. तरी सत्यवचन आहे हे सगळं, हे कोणी नाकारू शकत नाही. प्रियंकाबाईंनी मागच्या टर्ममध्ये राज्यसभेत उभाटा सेनेचं नाव कितपत रोशन केलं आहे, किंवा त्या फार मोठ्या संसदरत्न वगैरे बनल्या होत्या, असं तर काही घडलेलंच नाही आहे. मग त्यांच्या नावाचा आग्रह हा केवळ आदित्यच्या मनोरंजनासाठी होता असा सारा माहोल तयार केला गेला. मी बोलत नाही हे सगळं, हा माहोल तयार केला गेला आहे. आदित्य ठाकरेंच्या महिला मित्र या विषयावर आपण काय बोलावं, नाही का? पोरगं बरंच फॉरवर्ड आहे या बाबतीत. म्हणजे त्यांचं वय काय, त्यांच्या महिला मित्रांचं वय काय, हे फोटो बघा, बरंच काही सांगून जातात. आपण काय बोलायचं? पण चतुर्वेदी दिदींसाठी आदित्य भैया सौ दाऊदवाल्या एकच राऊतांची कॉलर धरतील एवढे वाईट संस्कार ठाकरेंच्या नव्या पिढीवर झालेले नसतील असं मला वाटतं. पण मीडियात जे काही छातीटोकपणे सांगितलं किंवा दाखवलं जातंय ना, त्यात काहीतरी तथ्य असेलच की. मला तर बाबा हा सगळा प्रकार म्हणजे लंडनमध्ये, दावोसमध्ये दिदींसोबत बर्फ खेळणाऱ्या आदित्य भैया ठाकरेंच्या चारित्र्य हननाचा डाव वाटतोय हा. तुम्हाला काय वाटतं? खरंच असं काही असेल? ते बनारस का घाट, फिर लंडन में, दावोस में, बर्फ का गोला, काय म्हणजे नेमकं काय काय असेल? काय लॉजिक काय या मागचं? माणसाला फ्रस्ट्रेशन येतं, पण कसं आहे की ते कोणासाठी यावं हा देखील विचार केला पाहिजे. आता अरविंद सावंत खासदार जे बोलले ना मगाशी, की प्रियंका चतुर्वेदींना जेव्हा उमेदवारी दिली गेली तेव्हा ज्येष्ठ आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे फार जुने जाणते नेते बाळासाहेबांपासूनचे,
त्यांना वाईट वाटलं होतं, ते नाराजही झाले होते. मग ते काहीतरी बोलले त्यावेळेला. पण याचा अर्थ काय होतो किंवा काय व्हायला हवा? पक्षाने जेव्हा त्यांना उमेदवारी दिली तिथे विषय संपला. आताही पक्षाचं जे धोरण होतं त्यानुसार त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. ते विषय संपला. पण तरीही प्रियंका चतुर्वेदी ज्या जुम्मा जुम्मा 6 साल पहिले शिवसेनेत आल्या होत्या, अखंड शिवसेनेत, आताच्या उभाटामध्ये, आणि त्या आता पुन्हा त्यांना खासदारकी मिळाली नाही म्हणून एवढा त्रागा करतायत. तो कुठल्या अधिकारात करतायत? कौनसे भैया और कौनसी नैया में बैठ के त्या प्रवास करतायत, हे तुमच्याही लक्षात आलं असेल. कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.